आराध्य दैवत असलेल्या अणदूर येथील श्री खंडोबाच्या यात्रेनिमित्त दिनांक 14 डिसेंबर 2023 वार गुरुवारी भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे। जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणामधील आखाडा कुस्त्यांसाठी सज्ज झाला आहे। येथील जय हनुमान तालीम संघ व ग्रामस्थांच्या सहकार्याने कुस्त्यांसाठी भव्य मैदान तयार झाले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 5,000 पासून ते 1,41,000 पर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत। विशेष म्हणजे प्रथमच अणदूरच्या आखाड्यावर मुलींच्या देखील कुस्त्या होणार आहेत। अणदूर गावची खंडोबा यात्रा परंपरेनुसार इथं खंडोबाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात भरते। खंडोबा हा चलमूर्ती असून महाराष्ट्रात असा देव आहे, 10.25 महिने अणदूर मुक्कामी राहतो आणि 2.25 महिने मैलापूर नळदूर असं त्यांचं मुक्काम होत आणि या परंपरेनुसार आम्ही गावकऱ्यांनी कुस्त्याचा जंगी फड आमचं कायमचाच असतो। पण 2 वर्ष लॉकडाऊन पडल्यामुळं कोरोनामुळे झालं नाही। यावर्षी आमची गावकऱ्यांनी दौंडी मारून बैठक घेतली आणि सविस्तर चर्चा होऊन यावर्षी जंगी कुस्ती करायचं ठरविले। त्यानंतर आतापर्यंत 15 लाख रुपये पट्टी गोळा झाले आणि गावकऱ्यांनी आम्हाला भरभरून यश दिलं। याबद्दल मी गावकऱ्याचं अभिनंदन करतो आणि उद्या भरपूर मोठ्या कुस्त्या होणार आहेत। आता जो कल्याण मामाने सांगितलं या अणदूरच्या खंडोबाची यात्रा हे मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। त्या अनुषंगानं उद्या दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी गुरुवार दुपारी 2 वाजता कुस्त्याचं मैदान चालू होणार आहे। त्याकरिता अणदूरमधील सर्व लोकांनी भरभरून मदत केलेली आहे। आमचा सर्वांचा उद्देश एक होता की अणदूरमधील व परिसरातील मुलं चांगल्या प्रकारे खेळावं आणि व्यसनापासून दूर राहावं, तसंच कुस्ती खेळून ऑलिम्पिक मध्ये राष्ट्रीय लेवलला त्यांनी पदकं मिळवावी व गावचं नाव मोठं करावं असा आमचा सर्वांचा उद्देश असल्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हे चांगल्या प्रकारचं मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे। आणि उद्या या ठिकाणी महाराष्ट्र केसरी बाजारपेठ शेख सोबत शैलेश शेळके ऑल इंडिया चॅम्पियन हा मिलिटरीचा चॅम्पियन आहे, मिलिटरीचा मल्ल आहे। तसंच पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरी, त्यासोबत दादा शेळके हा पण मिलिटरीचा मल्ल आहे। या 2 मोठ्या कुस्त्या आहेत, त्यासोबत इतर नेमलेल्या कुस्त्या आहेत आणि उद्या सकाळी 9 ते 12 या दरम्यान मध्ये इतर कुस्त्या नेमल्या जाणार आहेत। त्या सर्वांची या ठिकाणी मोठी दंगल आयोजित केलेली आहे। याकरिता गावकऱ्यांनी मदत केलेली आहे, त्यासाठी सर्वांनी पाहण्यासाठी सर्वांनी यावं आणि मल्लांनी परिसरातील यावं। सालाबाद प्रमाणे मौजे अणदूर या गावची लोकसंख्या आपण पाहिली तर 25,000 लोकसंख्या आहे। सालाबाद प्रमाणे गावामध्ये यात्रेनिमित्त कुस्त्याचा आखाडा भरवला जातो, परंतु 2 वर्ष लॉकडाऊनचा पिरियड असल्यामुळे ते भरला गेला नाही। त्याच्यामुळे प्रचंड मोठी उत्सुकता समाजातील सगळ्या युवकांना आणि जे मल्ल आहेत त्यांना लागलेली होती। त्या अनुषंगाने उद्याचा जो हा आखाडा एक देखणा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, तो खऱ्या अर्थाने मी आतापर्यंत मेहनत करत असणाऱ्या सर्व पैलवानांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। तसं पाहता मोबाईलच्या दुनियेमध्ये मातीतले खेळ संपलेत असं सगळेजण म्हणायला लागत असताना अणदूर गावाने जो अनोखा आखाडा उद्या भरवण्यात आलेला आहे तो डोळ्याचं पारणं फेडणार आहे। खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या यात्रेच्या निमित्तानं हा आखाडा भरत असताना कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उभा राहू नये म्हणून अणदूर गावामध्ये यात्रेनिमित्ताने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसेच उद्या यात्रेच्या आखाड्याच्या अनुषंगानं एवढं मोठं कुस्त्याचं मैदान या ठिकाणी भरणार आहे, तर या निमित्तानंही चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात येणार आहे। सर्व अणदूरवासियांना आणि परिसरातील पंचक्रोशातील कुस्तीप्रेमींना मी या ठिकाणाहून आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी उद्याचा जो देखणा आखाडा आणि अनोखा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे यासाठी आपण सर्वांनी अवश्य यावं। परंतु या ठिकाणी या कार्यक्रमाला, एवढ्या देखण्या कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागता कामा नये याची मात्र जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने हा उद्याचा आखाडा पार पडेल मला याची खात्री आहे। थँक्यू। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खंडोबाची यात्रेनिमित्त आम्ही कुस्त्या घेण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं आणि यात्रेसाठी कुस्त्या घेत असताना आम्ही महिलांची पण कुस्ती भरवलेली आहे। त्याच्यामध्ये राष्ट्रीय पदक लेवल असलेली गोरे, आणखीन तुळजापूरचे आणखी एक महिला आहे, अशा आम्ही महिलांच्या 2 कुस्त्या नेमवलेल्या आहेत। आणखीन कुणी आल्यानंतर आम्ही महिलांच्या कुस्त्या लावू असं आमचे पंचमंडळींनी सांगितलेलं आहे। तर आम्ही पट्टी गोळा करत असताना आम्हाला सर्व गावकऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला
आम्हाला हे स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की या लोकांनी आम्हाला असं योगदान देतील. त्याच्यामुळं आम्हाला असा उत्साह आला की आम्ही सर्व युवक मंडळी, गावकरी मंडळी या सर्वांनी मिळून आम्ही या यात्रेसाठी, या कुस्त्यासाठी आम्ही परिश्रम घेत आहे. तरी आम्ही सर्वांचं, गावकऱ्यांचं अभिनंदन. महिना झाला आमची पूर्ण टीम ह्या ठिकाणी राबत आहे, करत आहे. पूर्ण सगळ्याच सहकार्य आमच्या टीमचं. आमचे पंच कमिटी आहेत, कल्याणप्पा मुळे साहेब, घुगे साहेब आहेत, सगळे आमची पंच कमिटी आहे ना, ते सगळे व्यवस्थित पद्धतीनं काम केलं. पट्टी गोळ्याचं सगळे एकत्र मिळून आम्ही पट्टी गोळा केलं. सगळ्या गावकऱ्याचा आमचा सहभाग आहे, मित्रमंडळाचा सहभाग आहे, आमच्या मल्लांचा सगळ्याचा सहभाग आहे. त्यानिमित्त आम्हाला भरपूर पट्टी गोळा झाली आहे. त्यानिमित्त आम्ही ह्या वर्षी कुस्त्या चांगल्या घ्यायचं आम्ही ठरवलं. त्याबद्दल ह्या कुस्त्या योग्य रीतीनं चांगल्या मोठ्या प्रमाणात घ्याव्या असं म्हणून आम्ही सगळे एकत्र होऊन ह्या ठिकाणी आलो. कुस्तीची तयारी सुरुवातच कुस्तीचे घुगे साहेबांच्या रजेपासूनच होत आहे. घुगे साहेब आपल्या गावची शान. घुगे साहेब कुस्तीतूनच पुढे गेलेले आहेत. त्यांना कुस्तीची आवड आहे. त्यांनी कुस्तीसाठी त्यांच्या नोकरीला रजा देऊन 10 दिवस रजा देऊन सुट्टी काढून याच्यासाठी आलेले आहेत. त्यांनी सगळ्याला सोबत घेऊन त्यांनी याची तयारी अगदी व्यवस्थित केलेली आहे. आणि 2 वर्ष आपल्या कोरोनामुळे कुस्त्या बंद होत्या. त्याची सुरुवात पुन्हा कल्याणी काका असतील, महादेवांना असतील, घुगे साहेब असतील व जय हनुमान तालीम संघ व अंदूरचे युवक आणि सर्व पक्षीय नेते नंदराज मुळे असतील, दीपकदादा आलुरे असतील, रामचंद्रदादा आलुरे असतील, अप्पूदादा दमोरे असतील, सुमुदादा शेटे असतील, या सगळ्यांनी वेळातला वेळ काढून याच्यासाठी वेळ दिल्यामुळं हे एवढं प्रचंड याला मोठं रूप आलेलं आहे. चव्हाण साहेबांना अंधेर गुरुजी ही मोठ्या कुस्त्यात अजूबी घेत होते. ह्याच्या पुढे त्यांनी सुद्धा त्यांचं सहकार्य जास्त असल्यामुळं या गावातील PSI घुगे आणि ज्या माझ्यावर अधिकार जे टाकले गाववाल्यांनी, ह्याच्या पुढं ही भरपूर मुलं मी तयार करणे 100% सगळं ही आज सगळं समोर सांगतो. आनंदित उत्साह आहे गावामध्ये. आणि गुरुजी आणि चव्हाण साहेब यांच्या मुळातच शिक्षण क्षेत्रामध्ये गाव महाराष्ट्रात गाजलेलं आहे. त्यानंतर गुरुजीने 1981, 82, 95, 96 ला मोठ्या मोठ्या कुस्त्या घेऊन गावाचा अप्पालाल शेख वगैरे आणून आठवण ठेवली होती गावाची मोठी. जसं शिक्षणात गाव अग्रेसर होतं तसं आता कुस्त्यात बी व्हावं म्हणून गावातले काही जुन्या नव्या पंचांनी जी कुस्ती आखाडा मांडलेला आहे, तालुक्यात, जिल्ह्यात, परजिल्ह्यात, परराष्ट्रात नाव जावं, गावातले मोठे मोठे पैलवान तयार व्हावं, ऑलिम्पिक स्पर्धेत गावातले पैलवान भाग घ्यावा आणि गावातील नाव मोठं करावं, ही सगळ्याची किंवा पैलवानाची आणि गावकऱ्यांची इच्छा आहे. डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर.